आणि आता आपण बातमी बघूयात अनिल देशमुख यांच्या संदर्भातले। फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय। आपण कुठल्याही कारवाईसाठी तयार आहोत असं देखील देशमुख यांनी म्हटलंय। तर अनिल देशमुख यांनी थेट आता फडणवीसांवरती हा आरोपच केला असल्याचं आपण म्हणू शकतो, कारण थेट कुठल्याही कारवाईसाठी तयार असल्याचं देशमुख म्हणताय आणि मला कधी अटक होऊ शकते असंही त्यांनी म्हटलंय। माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआयचा मदत घेऊन कशा पद्धतीने अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे। त्याच्यामुळे या सीबीआयनी जो FIR माझ्यावर दाखल केलेला आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे, ज्या पद्धतीने रेड टाकायची आहे की मला अटक करायची आहे, अनिल देशमुख त्याच्यासाठी तयार आहे। अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक माझ्यावर कारवाई करतात। 4 वर्षापूर्वीची केस उकरून काढत आहे आणि मला तुरुंगात टाकतील। सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न या व्यतिरिक्त याला काहीच संबोधता येत नाही। त्यांना पहिल्यांदा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कुठलीही चूक नसताना गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला, त्यांनी गिरीश महाजनांची पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे।